नमस्कार, प्रिया किचनमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मूग डाळीची सुकी भाजी। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते। जेव्हा अचानक भाजीला काही नसते तेव्हा लगेच आपण मूग डाळीची सुकी भाजी बनवू शकतो। चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे 1 वाटी मूग डाळ पाण्यात भिजत घातली होती। ही डाळ मी 1 तासापूर्वी भिजत घातली होती। आता आपण ही डाळ एका चाळणीमध्ये काढून घेऊ। अशा प्रकारे मूग डाळ आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे। डाळ चाळणीमध्ये काढल्यामुळे डाळ छान सुटसुटीत आणि मोकळी होते। मूग डाळ बनवण्यास सुरुवात करू। त्यासाठी मी कढईमध्ये 2 चम्मच तेल घालून घेणार आहे। तेल छान गरम झाले आहे। आपण यामध्ये 1 चम्मच मोहरी आणि जिरे घालून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। आता कांदा छान शिजलेला आहे। आपण यामध्ये आलं, लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट घालून घेऊ आणि छान परतून घ्यायचे आहे। यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेऊ। हळद अर्धा चम्मच, लाल तिखट 1 चम्मच, घरगुती काळा मसाला 1 चम्मच, गरम पावडर 1 चम्मच, धनिया पावडर 1 चम्मच, चवीपुरते मीठ। छान हलवायचे आहे। यातच आपण टमाटर घालून घेणार आहोत। टमाटर आणि सर्व मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे। सर्व मसाले आता छान शिजलेले आहे। आपण यामध्ये मूग डाळ घालून घेऊ। छान हलवायचे आहे। मूग डाळ ही लवकर शिजल्या जाते। आज ते 10 मिनिटात तयार होते। आता आपण मूग डाळीमध्ये थोडं पाणी घालून घेऊ। अगदी थोडं पाणी घालायचं कारण लवकर शिजते मूग डाळ। यावर झाकण ठेवून आपण याला शिजवून घेऊ। आता आपण भाजीमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घेणार आहोत। शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येतो। छान हलवायचे आहे। अशा प्रकारे आपली भाजी इथे छान तयार झालेली आहे। आपली मूग डाळीची सुकी भाजी इथे तयार झालेली आहे। आपण यावर कोथिंबीर घालून घेऊ आणि थोडासा गरम मसाला छान हलवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मूग डाळीची सुकी भाजी इथे तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।